साहेब, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केसरकर म्हणजे दीपक केसरकरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जवळपास 10 ते 15 वर्षानंतर भेट झाली आहे. याबद्दल आपलं खरं तर ज्या कार्यालयामध्ये नारायण राणेंनी केसरकरांची भेट घेतली त्याच कार्यालयातनं केसरकरांनी राणेंचा दहशतवादाचा विषय महाराष्ट्रापुढे मांडला होता आणि राणे कशा पद्धतीने दहशतवाद करतायत, राणे कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, हा सगळा विषय त्यांनी त्यावेळी मांडला होता. आणि त्या मांडल्यानंतर ते स्वतः निवडून आले आणि त्यांनी मंत्रिपद भूषवत आहेत आणि तीच मंत्रिपद टिकवण्यासाठी पुन्हा एकदा राणेंसमोर ते लाचार होत आहेत. आणि राणेंनी सुद्धा खरं तर ज्या माणसाने ह्यांच्यावर टीका केलेली, ज्या माणसाच्याला ह्यांनी सांगितलं डिप्युटी सेक्रेटरी बाहेर काढू म्हणून, आणि केसरकर कसे बोलतात ह्याचे व्हिडिओ अनेक वर्षाचे त्या सगळ्या लोकांकडे उपलब्ध आहेत. आणि स्वतःच्या आता निवडणुकीमध्ये स्वतःचं पद घेण्यासाठी राणेसुद्धा लाचार होऊन केसरकरांनी जात आहेत. त्यामुळे दोन लाचारांनी कशा पद्धतीने सत्तेसाठी लाचार होत आहेत ह्यात उत्तम उदाहरण म्हणजे ह्या दोघांची त्यांच्या कार्यालयात झालेली भेट. साहेब, या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की मला कोण चांगला कोण वाईट हे लागत नाही, कोणीही कशा प्रकारे वागू नये हेच माझे स्पष्ट मत आहे. नाही, ते त्यांचं मत असेल. ते कशा पद्धतीने लोकांबरोबर वागतायत, कशा पद्धतीने बोलतायत हे लोक बघतायत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांचं काय मत हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल.